नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओची सुरुवात जशी केलेली आहे ते बघूनच तुम्हाला तर तोंडाला पाणी सुटलं असेल, राईट. मस्त असे फ्राय केलेले बोंबील आपण टाकलेले आहेत खारं वांगं आणि बटाट्याच्या रश्श्यामध्ये. तर येस, आपण बनवलेलं आहे खारं वांगं बोंबील बटाट्याची रस्सा भाजी. ही रस्सा भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भरपूर आवडीने खाऊ शकता आणि भाकरीबरोबर तो वा 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 काय टेस्ट लागते. तर ही डिश आपण कशी बनवलेली आहे यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा. त्याला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्स जे घेतलेले आहे, साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे धने पावडर, टोमॅटो घेतलेले आहेत कापून, आणि हा जो वाटणाचा मसाला दिसतोय मित्रांनो त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, खोबरं, धने, कोथिंबीर, हिरवी मिरची, खसखस, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे. ह्याला आपण फ्राय करून म्हणजे भाजून घेतलेला आहे आणि तो आपण मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचं वाटण तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे घेतलेला आहे मालवणी मसाला, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपल्या खारं वांगं बटाटं आणि जे आपली बोंबील आहेत त्याच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहे. तर येस, इकडे घेतलेले आहे आपण वांगं आणि बटाटं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, साळून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि वांगं जे आहे त्याला आपण कापं देऊन घेतलेली आहेत. आणि इकडे तुम्ही बघत आहात आपण असे बोंबील आणलेले आहेत फ्रेश मार्केटमधून, इकडे कापून घेतलेले आहेत. आणि हेच आपल्याला काय करायचं आता, हे बोंबील आपल्याला गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्यावरची जे वाळू असेल त्या काही असे अननेसेसरी जे असतात गोष्टी त्या. तर बेसिकली आपल्याला इकडे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपण कापं करून घेतलेली आहेत आणि फक्त आता आपल्याला बोंबील गरम पाण्यामधून काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि इकडे आईने वांग्यांमध्ये मीठ भरायला सुरुवात केलेली आहे. ती कापं आपण ह्याच्यासाठीच केलेली की त्याच्यामध्ये आपण मीठ भरून घ्यायचं आहे. आणि इथे आपली कढई मस्तपैकी अशी तळतळीत गरम झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल ॲड करणार आहोत. तर सुरुवात केलेली आहे आपण. आणि कोणाकोणाला बोंबील वांगं बटाटं याची रस्सा भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर मस्त अशी सुरुवात केलेली आहे. आणि इथे सांगू इच्छितो, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बोंबील वांगं बटाटं बनवण्याची. ही आमची पद्धत आहे, आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. इकडे आपण बोंबील जे आहेत आपले स्वच्छ धुवून घेतलेले गरम पाण्यातून तेच आपण फ्राय करून घेत आहोत. पहिले सर्वप्रथम आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे. आणि कोणाकोणाला माहीत नसेल पण असे बोंबील जर तुम्ही फ्राय खाल्ले आणि त्याला थोडंसं मिठाची टेस्ट दिली तर तेही सुंदर लागतात भरपूर खाण्यासाठी. तर भरपूर वेळा आम्ही बोंबील नुसते फ्राय करूनही खाल्लेले आहेत, त्याची टेस्ट भरपूर सुंदर लागते. इकडे आपण टाकलेला आहे कढीपत्ता चांगला ॲड केलेला आहे इकडे मस्तपैकी. आणि त्या बोंबलाचा टेस्ट पूर्ण घरभर दरवळत आहे. मला तर फार आवडते बोंबिलाची कोणत्याही प्रकारची भाजी असो, सुके बोंबलाची भाजी असो, रस्सा भाजी असो, करी असो, कालवण असो, कोणत्याही प्रकारे बनवलेले असो, मला फार आवडते. आता हे मस्तपैकी ना आपण कढईमध्ये बोंबील चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. आता बेसिकली याला काय करायचं, आपल्याला हे सेपरेट काढून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे कसं आपल्याला रस्सा खाताना हे कडक क्रंची म्हणजे असे बोलतात ना कुरकुरीत बोंबील लागले पाहिजेत खाताना. तो रस्स्याचा थोडासा त्याच्यात रस उतरला पाहिजे, असे काही आपल्याला करायचं आहे. आणि जे मी तुम्हाला वाटणाचा मसाला जो सांगितलेला तोच वाटणाचा मसाला आपण बोंबील काढल्यानंतर जे तेल होतं त्याच्यातच वाटणाचा मसाला टाकलेला आहे. जास्त काही आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करत नाही आहोत. जे आपल्या घरी अवेलेबल असतं तेच इन्ग्रेडियंट्सने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, म्हणजे तेच इन्ग्रेडियंट्स आपण टाकून हा व्हिडिओ बनवत आहोत. जास्त काही फॅन्सी ठेवत नाही आपण. मीठ टाकलेल्या चवीनुसार, हळद टाकलेली आहे. आणि वाटणाचा तर तुम्हाला मसाला मी सांगितलेला आहे काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. सुरुवातीला काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनतं. ही आमच्या पद्धतीने आम्ही कशी बनवलेली आहे ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अशी ही पद्धत असते, जरूर करून बघा आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. इकडे आपण टोमॅटो चॉप केलेले, तर टोमॅटो आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता 3 ते 5 मिनटं आपल्याला मसाल्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. आणि
आपले जे टमाटर जे आहेत ते चांगले गळून गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 ते 5 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा हा मसाला. हे आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे तो अर्क उतरण्यासाठी कढीपत्त्याचा. तर मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचं. भरपूर सुंदर कलर आलेला आहे आणि मसाल्याचा वासही भरपूर सुंदर येत आहे. इकडे आपण टाकलेला आहे रेड चिली पावडर आपल्या रश्श्याला कलर येण्यासाठी. भरपूर सुंदर डिश होणार आहे. इकडे आपण टाकलेले आहे धने पावडर आणि इकडे टाकलेला आहे मालवणी मसाला. हे सर्व होममेड मसाले आहेत. आपण कोणताही मसाला घराच्या बाहेरून आणलेला नाही. होममेड मसाले आपण बनवलेले आहेत. तर जरूर मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. प्लीज 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 सपोर्ट करा. आणि इकडे आपण मस्तपैकी नाही आपण मिक्स करून घेतलेला आहे मसाले, टमाटर, कढीपत्ता. मस्त अशी सुंदर रेसिपी होणार आहे. आता आई म्हणते आपल्याला हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटूस्तवर फ्राय होऊ द्यायचा आहे. हा फ्राय झालेला आहे मसाला. 3 ते 5 मिनटानंतर मी तुम्हाला टाईम सांगितलेला. त्याच टायमानंतर मी तुम्हाला आता दाखवतो आहे हा शॉट. त्याच्यामध्ये आईनी पाणी टाकलेलं आहे अर्धा कप. म्हणजे कसं ते थिकनेस म्हणजे थोडीशी ग्रेव्ही टाईप झाला पाहिजे हा मसाला. तुम्ही बघू शकता बॉईल आलेला आहे. आता इकडे आपण या टायमाला वांगे जे आपण ज्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं कापून ते ॲड केलेले आहे आणि बटाटे जे आपण साळून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे, वांग बटाट्याचं हे कालवण बेसिकली आता रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते ॲड करणार आहोत. फर्स्ट हे मसाल्यामध्ये वांगा आणि बटाटे चांगलं मिक्स झालं पाहिजे, मॅरिनेट झालं पाहिजे. हा मसाला आपल्या वांग्या बटाट्यामध्ये एकदम ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. म्हणजे खाताना आपल्या दाताखाली ते आलं पाहिजे. मस्तपैकी रस्सा असा टेस्टी लागला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण 5 मिनटांनंतर आपला वांग्यामध्ये 1 कप पाणी ॲड केलेलं त्याला बॉईल येऊ दिला. 5 मिनटानंतरचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता आपण आई सगळं कालवण हलवते आहे, रस्सा चांगला हलवून घेते आहे. वांगे ऑलमोस्ट आता शिजण्यावर आलेले आहे, बटाटे शिजण्यावर आलेले आहेत. तर हीच ती वेळ आहे. ह्याच्यामध्ये आपले बोंबील आपण टाकून द्यायचे आहेत. तर बोंबील मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. आता आपल्याला फक्त 5 मिनटं हे बॉईल होऊ द्यायचं आहे रस्सा. 10 ते 15 मिनटात ही डिश होते. तर लंच आणि डिनरसाठी आपला एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. जरूर ही डिश ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या घरी. भरपूर सुंदर कलर आलेला आहे आपल्या डिशला. आता इथे आईने टाकलेला आहे कोथिंबीर. मस्त अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे इकडे. तर आपला रस्सा बघा मस्त असा बॉईल झालेला. आता हे 5 मिनटानंतर तुम्हाला बोललेलो मी दाखवत आहे. 5 मिनटानंतर आपला हा रस्सा तुम्ही बघत आहात मस्त असा बॉईल झालेला आहे. आता याला वेळ आलेली आहे एका साईड डिशमध्ये साईडला काढून घेतो आम्ही. आता ही आपण साईडला काढून घेतलेलं आहे. बोंबील वांग प्रत्येकी मस्त असं बोलतात ना की सुगंध सुटलेला आहे. बघायलाही सुंदर दिसत आहे. तर्री छान झालेली आहे. बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत आणि त्याचा रस्स्याचा जो अर्क आहे तो बोंबील बटाटा वांग्यामध्ये चिरपलेला आहे. तर खायलाही भरपूर सुंदर टेस्ट येणार आहे. भाकरीबरोबर छान लागणार आहे, भाताबरोबर तर उत्तमच लागणार आहे. आणि ह्याच्यावरती आपण टाकलेला आहे हा कोथिंबीर आपली सगळ्यामध्ये जाते. तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.